आपल्याकडे सप्तपदी आहे, याच्यामध्ये आईचा निरोप आपल्याला बघायला भेटतो. त्यानंतर सौभाग्य अलंकार, याच्यामध्ये सगळ्या दागिन्यांचं महत्व आहे. ओके. त्याच्यानंतर हे माहेरचा चुडा, म्हणजे याच्यात 9 बांगड्यांचं महत्व आणि 7 पावलांचं महत्व. आपण असं एका चार्ट मध्ये असे 3 चार्ट येतात. हे पण एक रुकवतातलं फेमस आहे, जे पहिल्यापासून चालत आलंय. त्यानंतर आपल्याला डोली बघायला भेटते. डोली आहे, तुळशी वृंदावन आहे. हे डोले किती पासून आहे? डोली आपल्याकडे 60 रुपयापासून सुरुवात आहे. 60 रुपये. तुळशी वृंदावन सुद्धा 60 रुपयापासून सुरुवात आहे. ओके. आणि ते मगाशी दाखवलं ते कितीला? सप्तपदी 100 रुपयाला 3 बसतात. 100 रुपयाला 3. 3 वस्तू येणार. त्याच्यानंतर शेवयाची वेणी आहे. दाखवा ना. मेन आयटम ही शेवयाची वेणी. शेवायची वेणी. त्यानंतर हे असं सनई चौघडा, नवरा नवरी. हे असं वानसूप आहे. वानसूप 100 रुपयाला बसतं. आणि याचे साईज पण मिळतात ना? ह्याच्यात साईज वगैरे सगळं वेगवेगळं. बघा इथं साईज आहे. हे वेगवेगळं डिझाईन केलेलं आहे ना? बांबूवरती आहे, प्लॅस्टिक वरती आहे. हे बांबूवरचे ना? आता जे दाखवलं ते पुट्ट्यावरती सजवलेले. ओके. हे बांबूवरची कितीला बसते? बांबूवरचे 200, 250, प्रत्येकाची वेगळी किंमत आहे. साईज नुसार कामावरती डिपेंड आहे. आपण विणबाईला ओटी वगैरे भरतो किंवा नवरदेवाचे कपडे, नवरीची साडी वगैरे गिफ्ट द्यायला, त्याच्यात साईज येतात वेगवेगळे. तुम्ही पाहिजे त्या हिशोबाने घेऊ शकता. ओके. हे देवकासाठी पाहिजे तो मोठं सूप. मोठं सूप नारळ वगैरे देवक आपले जे असतात ते सगळे व्यवस्थित बसतात, त्या हिशोबाने मिळेल. त्यानंतर ही अशी सनई चौघडा असतो. सनई चौघडा, नवरा नवरी. नवरा हे 150 रुपयाला बसतं. 150 रुपयाला. त्यानंतर असे कलश आहेत, सगळी व्हरायटी. सगळ्या व्हरायटी 150 पासून कलश सुरुवात आहे वेगवेगळे. ओके. हे 150 रुपयापासून. 150 पासून. आता हे स्टोन वाले घेतले तर 200, 250, 300 असे वेगवेगळे.